आता या प्रकरणाचं पुढचं घटक आपण बघू. द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द मोशन. ग्राफ जो आपण 8वी 9वी शिकलेलो आहोत. तर हे मोशन ग्राफ वर कसं दाखवायचं. मोशन ऑफ ए बॉडी अलॉंग ए स्ट्रेट पाथ. यावर्षी जे आपल्याला शिकायचं आहे ते मोशन म्हणजे स्ट्रेट पाथ. 11वी वगैरे आपण त्याच्या ॲडव्हान्स मध्ये मोशन शिकू. वी कॅन स्टडी इझिली युजिंग ग्राफ. आता ग्राफ म्हटलं का थोडं कठीण आहेच. वी लर्न अबाउट 2 टाइप्स ऑफ ग्राफ. आता मोशन हे 2 टाइपच्या ग्राफ वर आपल्याला शिकायचे आहेत. एक डिस्टन्स टाइम ग्राफ आणि दुसरा वेलोसिटी टाइम ग्राफ. आता हे ग्राफ काय आहे आणि कशासाठी. टू स्टडी द मोशन ऑफ मूव्हिंग ऑब्जेक्ट. आता डिस्टन्स टाइम ग्राफ कोणत्या कंडिशन मध्ये आपण हे शिकतो. तर साधारणतः मोशन इज युनिफॉर्म मोशन आहे की नॉन युनिफॉर्म मोशन आहे. या दोनसाठी आपल्याला डिस्टन्स टाइम ग्राफ शिकायचा आहे. पहिले डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. आता मागच्या सेशनमध्ये आपण युनिफॉर्म मोशनची व्याख्या शिकलो. जर एखादा ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स सारखं अंतर इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, सपोज 1 किलोमीटर इन 4 मिनिट, 1 किलोमीटर इन 4 मिनिट, जर असं होत असेल तर ती जी गाडी आहे that moves with a uniform motion. The distance traveled by the object is directly proportional. हे चिन्हाला वाचायचं. Directly proportional to time taken. म्हणजे जर डिस्टन्स वाढला आहे तर अर्थातच टाइम वाढेल, किंवा टाइम वाढला आहे तर डिस्टन्स सुद्धा वाढेल. म्हणजे दोन्ही एकमेकाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्याचं रिलेशन. आता एका ग्राफ शिकायसाठी आपण काही अंतर आणि टाइम घेऊ. आता हा टेबल काय दाखवतो तर डिस्टन्स कव्हर बाय कार इन ए फिक्स टाइम इंटरवल. हा जो टाइम इंटरवल आहे तो फिक्स आहे. कसा फिक्स आहे बा. 0 सेकंद म्हणजे सुरुवात, 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, 40 सेकंद म्हणजे प्रत्येकी 10 सेकंद. आता 10 सेकंदात किती अंतर तर 15 मीटर्स. 20 सेकंड मध्ये 30 मीटर्स. अशा प्रकारे हे फिक्स आहे आणि हे बदलत आहे. परंतु या दोन डिस्टन्स मध्ये जर आपण डिफरन्स केला तर तो बिलकुल सारखा आहे, म्हणजे इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म मोशन. आता याच्यासाठी आपल्याला ड्रॉ द ग्राफ ऑफ डिस्टन्स अगेन टाइम. तर हे उदाहरण घेतलेलं आहे. याच्यासाठी सांगितलं आहे की बॉ टाइम हा एक्स ॲक्सिस. आता एक्स ॲक्सिस हॉरिझॉन्टल असतो, तुम्ही शिकलेला आहात, आणि वाय ॲक्सिस वर डिस्टन्स घ्या. तर अशी अरेंजमेंट आपण एका ग्राफमध्ये करू. आता जे फिगर्स आहेत हे आपल्याला उदाहरणामध्ये जसे आहेत तसे घ्यावं लागतील. दिस इज एक्स ॲक्सिस, टाइम्स अगेन एक्स ॲक्सिस अँड डिस्टन्स अगेन वाय ॲक्सिस. आता तो ग्राफ जो आहे त्या ग्राफ मधून हा एक्स कोऑर्डिनेट, हा वाय कोऑर्डिनेट, हा एक्स कोऑर्डिनेट, हा वाय कोऑर्डिनेट, असे पॉइंट आपल्याला या ग्राफवर प्लॉट करायचे. आता 0 0 म्हणजे ओरिजिन आलं. आता 10 म्हणजे एक्स ॲक्सिस वर 10 आणि वाय ॲक्सिस वर 15. तर याचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो इथे येतो. इथं एक पॉइंट दिला. आता सेकंड रीडिंग, थर्ड रीडिंग साठी आपण प्रत्येकी पॉइंट घेऊ. सेकंड रीडिंग बघा 20 30, त्याच्यानंतर 30 45. in similar fashion we plot all the points for next reading, for next
अँड फॉर लास्ट. आता जर आपण हे बारकाईनं पाहिलं तर आपल्याला हे पॉइंट्स कोलिनियर म्हणजे एका लाईनवर आहेत का असं वाटतं. तर आपण ते प्रत्यक्ष काढून बघू. तर एक स्ट्रेट लाईन जाते, म्हणजे हे जर पॉइंट प्लॉट केले आणि त्याच्यामधून जर एक लाईन पाठवली तर ती त्या पॉइंट्स मधून जाते. म्हणजे ग्राफ, याला ग्राफ म्हणू आपण. ग्राफ इज ए स्ट्रेट लाईन. सो ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन इज ए स्ट्रेट लाईन. सो रिमेंबर हिअर, जर आपल्याला डिस्टन्स टाइम ग्राफ युनिफॉर्म मोशन साठी काढायचा असेल तर तो ग्राफ हा स्ट्रेट लाईनच असेल. यूज युअर ब्रेन पॉवर. आता याला धरून आपण एक उदाहरण बघा. इन द डिस्टन्स टाइम ग्राफ व्हॉट डज द स्लोप ऑफ स्ट्रेट लाईन इंडिकेट. हा एक महत्वाचा भाग आहे की इथं हा जो स्लोप आहे, हा स्लोप कोणाला असतो. हॉरिझॉन्टल लाईनला 0 असतो, व्हर्टिकल लाईनला स्लोप नसतो, पण ती जर इन्क्लाइन असेल तर तिला स्लोप असतो. आपल्या ग्राफमध्ये लाईन कशी होती, इन्क्लाइन होती, म्हणजे तिला स्लोप आहे. मग आता स्लोप काय दाखवतो या ग्राफमध्ये त्या लाईनचा, आपल्याला स्लोपची डेफिनेशन पाहावं लागेल. दॅट इज अ व्हर्टिकल डिस्टन्स अपॉन हॉरिझॉन्टल डिस्टन्स. आता बघा, दिस इज अ व्हर्टिकल डिस्टन्स आणि हे झालं हॉरिझॉन्टल डिस्टन्स. आणि स्लोप समजा इथून सुरू झाला चढ करणं तर इथं एंड केलं. हा जर पोर्शन घेतला तर आपल्याला एक ट्रायंगल तयार करून व्हर्टिकल डिस्टन्स आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स घेता येईल. आणि त्याचा जर रेशो घेतला, त्याचा जर भागाकार घेतला तर आपल्याला स्लोप काढता येतो. तर दिस इज अ डेफिनेशन फॉर स्लोप. आता टेक ए स्मॉल पार्ट ए बी ऑन द स्ट्रेट लाईन. आता या स्ट्रेट लाईनचा स्लोप काढू. याच्यासाठी आपल्याला एक छोटासा पोर्शन घ्यावा लागेल ए बी. आता याचं वर्णन कसं करू आपण. सपोज ए बॉडी मूव्स फ्रॉम और ए कार मूव्स फ्रॉम पॉइंट ए टू बी ऑन ए लाइन. ड्रॉ ए लाइन AC पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आता एक्स ॲक्सिसला पॅरलल AC काढा. त्याच्यानंतर अनदर लाइन BC ही Y ॲक्सिसला पॅरलल काढा. व्हॉट डज AC डिनोट्स इन द ग्राफ. आता जो ट्रायंगल होता त्याच्यात AC काय दाखवते, तर इकडे सगळे जे रीडिंग होते ते टाइमचे होते. द टाइम टेकन बाय द बॉडी इन गोइंग फ्रॉम A टू B. जर गाडी A पासून B पर्यंत जात असेल तर AC काय दाखवतो, टाइम दाखवतो. म्हणजे इथं मोजायचा, याच्यातून हे सबट्रॅक्ट करायचं. नाव AC. आता इथं C चे कोऑर्डिनेट जो होता तो 40 होता आणि A चा हा 20 होता. तर ह्या टाइम काळासाठी आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल आणि सबट्रॅक्शन इन 20 सेकंड. सो व्हॉट इज AC रिप्रेझेंट, दॅट इज अ टाइम when a car moves from A to B. The time taken by that car is given by the length AC, and that is, in this case, that is 20 seconds. Now BC is equal to 60 minus 30. आता आपण y axis वर बघू तर इथं BC किती येते, 30. समजा आपण y axis वर पाहिलं तर आपल्याला A पासून B पर्यंत जात असताना जो डिस्टन्स आहे तो किती कापलेला आहे, 30 मीटर. आपल्याला y ॲक्सिस वर जसं टाइम काढला तसं आपल्याला डिस्टन्स सुद्धा काढता येते. सो व्हॉट डज BC डिनोट, दॅट डिनोट्स द BC डिनोट्स द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बॉडी इन गोइंग फ्रॉम A टू B. A पासून B पर्यंत जाण्यासाठी डिस्टन्स किती कव्हर केलं हे काढायचं जर असेल तर आपल्याला काय काढावं लागेल, व्हर्टिकल डिस्टन्स काढावं लागेल. आता हिअर द कार ट्रॅव्हल डिस्टन्स BC इन टाइम पिरियड AC. हे जे BC आहे हे AC वेळेमध्ये AB एवढं अंतर कापलेलं आहे. म्हणजे बघा, हे समजून घ्यायला थोडंसं
कठीण जरी वाटत असलं तरी या ट्रायंगलवर तुम्हाला घड्याळ दिसत नाही, तुम्हाला AC म्हणावं लागते, तुम्हाला डिस्टन्स दिसत नाही, BC म्हणावं लागते. What can you conclude from the ratio of the distance BC, म्हणजे vertical distance आणि horizontal distance? तुम्हाला माहित आहे डेफिनेशन पाहिली आपण, that is the slope. So BC आणि AC याच्या रेशोला आपण काय म्हणू? तर या केसमध्ये हा 30 आहे डिस्टन्स आणि टाइम हा 20 सेकंद आहे. आता हा जर भागाकार केला तर 1.5 याचा न्यूमेरिकली आपण भागाकार करू. आता इथं आपण हे कसं लिहितो? मीटर पर सेकंद. आता तुम्हाला आठवते का सुरुवातीला व्हॉट इज मीटर पर सेकंड? दॅट इज अ युनिट फॉर स्पीड. म्हणजे हे काय झाली? स्पीड. सुरुवात कुठून केली? स्लोप पासून, आणि शेवट कुठं झाला? स्पीड. मग याचा अर्थ काय झाला की स्लोप डिनोट्स स्पीड. सो स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन गिव्ह द स्पीड ऑफ द कार. म्हणजे डिस्टन्स टाइम ग्राफ मध्ये आपल्या डोक्यामध्ये फिक्स करा की स्लोप म्हणजे स्पीड. आता जनरलाइज करू आपण. इफ द डिस्टन्स टाइम ग्राफ ऑफ अ बॉडी इन मोशन इज अ स्ट्रेट लाईन. समजा टाइम डिस्टन्स आणि स्ट्रेट लाईन जर असेल, याचा अर्थ काय झाला? बॉडी इज सेड टू बी परफॉर्मिंग ए युनिफॉर्म मोशन. आता हा ग्राफ कायम लक्षात ठेवा. 11व्या वर्गात तुम्हाला 11व्या-12व्या मध्ये पटकन ओळखता आलं पाहिजे की हा ग्राफ कशाचा आहे. आता नॉन युनिफॉर्म मोशन साठी हाच ग्राफ आपण बघू. आता नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय? नॉट कव्हर इक्वल डिस्टन्स. आता रोडवर आपले ट्रॅफिक आहे, अशा वेळी सारखं अंतर जरी असलं तरी डिस्टन्स हे सारखं राहत नाही. म्हणजे मोशन कोणतं राहतं? नॉन युनिफॉर्म. तर या नॉन युनिफॉर्म मोशनसाठी आपल्याला डिस्टन्स टाइम ग्राफ काढायचा आहे. आता याच्यासाठी पुन्हा आपण एक्स ॲक्सिस वर टाइम घेऊ आणि वाय ॲक्सिस वर डिस्टन्स घेऊ. याच्यासाठी एक उदाहरण घेऊ. आता टाइम इंटरवल फिक्स आहे, परंतु या दोन याचं जर सबट्रॅक्शन केलं तर ते सारखं येत नाही. याचा अर्थ काय झाला? द बॉडी डज नॉट कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम. सो दिस इज अ एक्झाम्पल ऑफ नॉन युनिफॉर्म मोशन. आता याच्यासाठी आपण पुन्हा एक्स वाय कोऑर्डिनेट घेऊन आपण पॉइंट प्लॉट करू. 0 0 म्हणजे ओरिजिन. आता 5 7 कुठे येईल? हा बघा 5 आणि 7 आता 10च्या खाली येईल. आता हा जरी अंदाजी घेतला आहे तर इथं 10 पार्ट आपल्याला करावे लागले असते, आणि मग आपल्याला जसं आपल्या वहीच्या ग्राफवर आपण काढतो तसे 10 भाग येतात, तर 7व्या भागाला ते. आता 10 एक्स कोऑर्डिनेट आणि 12 हा वाय कोऑर्डिनेट. अशा प्रकारे प्रत्येक रीडिंग घ्यायचं आणि पॉइंट प्लॉट ग्राफवर करायचं. नेक्स्ट रीडिंग and at last now view whether the straight line pass through this point or in another fashion can these points are collinear. तर डोळ्यानं तर काही दिसत नाही, तरी आपण काढायचा प्रयत्न करू. जर आपण लाईन काढायचा प्रयत्न केला तर ती काही स्ट्रेट लाईन येत नाही. मग साधे सिंपलची गोष्ट आपल्याला लक्षात येते की डज द ग्राफ शो ए डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी बिटवीन डिस्टन्स अँड टाइम. तर ग्राफ वरून आपल्याला सांगायचं आहे की बा प्रोपोर्शनॅलिटी आहे का? तर स्ट्रेट लाईन नाही आहे ना. स्ट्रेट असती तर डिस्टन्स टाइम प्रोपोर्शनल असते, पण स्ट्रेट लाईन नाही आहे. सो ग्राफ इज अ झिगझॅग लाईन किंवा स्ट्रेट नॉट स्ट्रेट लाईन. मग अशा वेळी आपण या प्रश्नाचं उत्तर लिहितो की डिस्टन्स इज नॉट proportional to time on the in the case of non-uniform motion. आता here the distance time graph of a bus in a motion has up and downs or non-linear. 2-3 शब्द वापरू. zigzag, up down, non-linear, not a straight line. तर हा असा ग्राफ दिसल्याबरोबर तुम्ही काय समजायचं की डिस्टन्स टाइम ग्राफ हा नॉन युनिफॉर्म मोशन साठी आहे. आणि मग लिहू आपण बस इज सेड टू हॅव नॉन युनिफॉर्म मोशन. सो ग्राफ वरून आपल्याला पटकन व्हिज्युअलाइज झालं पाहिजे.
आता पुन्हा आपण ब्रेन पॉवर वापरू. What difference do you see in the distance time graph for uniform and non-uniform motion? आता फरक काय, पुन्हा आपल्याला दृढीकरण करायचं आहे की हा ग्राफ स्ट्रेट लाईन असतो आणि हा जो ग्राफ आहे हा नॉन युनिफॉर्म मोशन साठी असतो, झिगझॅग लाईन दॅट इज अप डाऊन. याच्यामध्ये डिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम आणि स्ट्रेट लाईन असल्यामुळं डिस्टन्स इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टाइम. सो दिस इज द मेन 2 points that gives us a difference between these 2 points. आता याच्यावरचं एक क्रिटिकल थिंकिंग करू. आता बघा, तुम्हाला हे जे नवीन सिलेबस आहे याच्यामध्ये तुम्हाला इथं मी सांगतो की काही उदाहरणं जे आहेत ते पुस्तकाच्या बाहेरची सुद्धा येणार आहेत आणि मग त्याची तयारी जर आपण आतापासून केली नाही तर मग आपल्याला 10वीत मग 11वी 12वी तर काही विचारू नका, त्याच्यात कोणतं गणित येईल सांगता नाही. म्हणजे आपली मनाची स्थिती ही तयार करून ठेवायची जेणेकरून आपल्याला आव्हानात्मक थॉट्स ज्याला म्हणतो हे सोडवता आले पाहिजे. आता एक ग्राफ दिलेला आहे आणि विचारलेला आहे की डिटरमाइन स्पीड ऑफ द बस फ्रॉम द गिवन ग्राफ. आता बघा, टाइम मिनिटमध्ये दिलेला आहे, इथं 10 मिनिट 20. आता हा वाचायचा कसा, इन 20 minutes दी बस कवर द डिस्टन्स ऑफ 10 kilometer. In 40 minutes the bus cover the distance of 20 kilometer. अशा प्रकारे आता या ग्राफ वरून आपल्याला काय काढायचं आहे, व्हॉट इज द स्पीड ऑफ बस. आता तुम्हाला आठवतं का, थोडंसं एक पोर्शन घ्यावं लागेल. तर हा एक पोर्शन घेतला, पुन्हा काय करतो आपण, ट्रायंगल तयार करतोय, एक हॉरिझॉन्टल लाईन एक व्हर्टिकल लाईन. आता हे डिस्टन्स आपण मोजतो आणि मग लिहितो व्हॉट इज स्पीड. स्पीड म्हणजे व्हर्टिकल डिवायडेड बाय हॉरिझॉन्टल डिस्टन्स. तर स्पीड म्हणजे स्लोप. आता स्लोप काढू. तर BC आणि AC. आता BC कसं काढायचं, हे रीडिंग आहे 20 किलोमीटर, हे रीडिंग आहे 10 किलोमीटर. 20 minus 10 that is 10. So BC is 10 kilometer. आणि व्हॉट इज हिअर टाइम, 40 minus 20 that is 20 minute. So on subtracting we write 10 kilometer by 20 minutes here. आता जनरली आपण बसचा जो स्पीड आहे तो कशाने मोजतो, आपण म्हणतो की बाबा बस फास्ट होती 80 किलोमीटर पर आवर. तर मिनिट हे आपल्याला आवर करावं लागेल. यासाठी 20ला आपल्याला 16 डिवाइड करावं लागेल, दॅट इज 1/3 hours. मग आता दिलेल्या कॅल्क्युलेशन मध्ये मिनिटसाठी 1/3 hour टाकला. आता 1/3 न डिवाइड करायचं आहे आणि व्हॉट इज डिव्हिजन. डिव्हिजन मीन्स मल्टिप्लाइंग बाय इट्स इनव्हर्स. याचा इनव्हर्स 1/3 चा इनव्हर्स 3 होईल, 3 वर जाईल. तर इथं ॲनिमेशन थोडं वर खाली झालं. तर इथं आपण हे 3 वर लिहिले आणि 9 30 kilometer per hour. The speed of that bus is 30 kilometer per hour. So in this way we finish this